नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींच्यासाठी. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी तात्काळ निर्णय घेतलेला आहे. आता या निर्णयाची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच बघा, बहिणींसाठी मोठी खुशखबर जी आहे ती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मोठी खुशखबर काय असणार आहे ती देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. पुढे पाहू शकता बघा, महालक्ष्मी योजनेच्या फॉर्मच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता बघा, महालक्ष्मी योजना काय ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. महालक्ष्मी योजना कधी सुरू झाली आहे किंवा कधी सुरू होणार आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ही योजना कोणासाठी असणार आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये तुम्हाला किती लाभ मिळणार आहे, किती रुपयांचे किती जे काही पैसे ते मिळणार आहे त्याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पुढे पाहू शकता बघा, पुढचा हप्ता जो आहे तो या दिवशी मिळणार, तर कोणत्या दिवशी तुम्हाला पुढचा हप्ता जो भेटणार आहे त्याविषयीची देखील महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सर्व महिलांनी, माता भगिनींनी कृपया करून लगेच व्हिडिओला लाईक करा. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर, प्रवीण अहिरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती पाहायला मिळत असते. आता ही जी काही माहिती तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळणार आहे ही तुम्हाला कुठेही मिळणार नाही. कधीही कुठेही चेक करू शकता तुम्ही. सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला ही माहिती पाहायला मिळणार आहे. तर संपूर्ण जी काही माहिती आहे ती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, म्हणजे जेणेकरून सर्वांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचेल आणि सर्वांना महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी कळणार आहे. तर लगेचच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि महत्त्वाची जी काही माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, काही महत्त्वाच्या कमेंट्स आहेत महिला भगिनींनी, माता भगिनींनी केलेल्या, त्या आपण या ठिकाणी पाहूया आणि महत्त्वाची माहिती पाहूया. तर बघा, तुम्हाला मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, तुमच्या काही अडचणी असतील, शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा म्हणून. तर बघा, तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवतात आणि त्याचं उत्तर देणं माझं कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देत असतो. पहिला आणि अतिशय महत्त्वाचा पूनमताई प्रमेश्वरी यांनी विचारला आहे. पाहू शकता बघा, पूनमताईंचा प्रश्न आहे. त्यांनी ह्या ठिकाणी बघा खाली उल्लेख देखील केलेला आहे, उत्तर दिलं नाही म्हणून. पाहू शकता बघा, प्रवीण भाऊ, मला गॅसचे पैसे आलेले नाही, ते कधी येणार आहे? मला एक पण गॅसचे पैसे आले नाही, ते कसे येणार? मला माझ्या तुम्ही कमेंट वाचलं पण नाही. मी तुम्हाला मागे पण कमेंट केलेलं, तुम्हाला पण एकाचं पण उत्तर नाही दिलेलं का, सांगा मला. आता बघा, ह्या ठिकाणी पूनमताईंना सांगू इच्छितो, जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर आवर्जून पाहत राहा, म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर कोणत्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळू शकतं. किंवा जर समजा दुसऱ्या भगिनींनी, लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारला असेल, तो प्रश्नाचा देखील तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याचे देखील उत्तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर बघा, सर्वात अगोदर पूनमताईंना मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि तुमचा आभार मानतोय की तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी प्रश्न विचारला, म्हणजेच तुम्ही आपला व्हिडिओ पाहिला आहे. तर सर्वात अगोदर तुमचा खूप खूप आभार मानतोय. त्या ठिकाणी तुमचा चांगला सपोर्ट आहे आणि महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचा आपल्या चॅनलला सपोर्ट आहे. तर बघा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे. बघा, ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मिळणार आहेत. आतापर्यंत पहिल्या गॅस सिलेंडरचे जे काही पैसे ते महिलांना जमा झालेले होते. आचारसंहितेच्या अगोदर सर्व महिलांना मी सांगत होतो 850 रुपये, काही महिलांना 815 रुपये जमा झाले होते. आता ज्या महिलांना पैसे मिळाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, पैसे मिळाले. ज्यांना मिळाले नाही त्यांनी नाही मिळाले म्हणून लिहून पाठवायचे. सर्व महिलांनी लिहून पाठवायचे, ज्यांना गॅसचे पैसे मिळाले त्यांना. आता बघा, ह्यामध्ये काय अट होती, तर गॅसचे पैसे मिळण्यासाठी गॅसचं जे काही कनेक्शन आहे, अन्नपूर्णा योजनेचे जे काही गॅसचं कनेक्शन आहे, ते गॅसचं कनेक्शन तुमच्या नावावर असायला पाहिजे आणि तुमचं KYC झालेलं पाहिजे. KYC एजन्सीमधून होत असते. तर बघा, गॅसचं कनेक्शन तुमच्या नावावर आहे का ते अगोदर कन्फर्म करा. ते जर तुमच्या नावावर असेल आणि KYC तुमचं डन असेल, म्हणजेच आता बघा, ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गॅसचे जे काही पैसे आहेत ते आचारसंहिता लागण्याच्या 4-5 दिवस अगोदर मिळायला सुरुवात झाली होती. अजूनही पैसे जे आहेत ते मिळू शकतात. आचारसंहिता संपल्यानंतर जे काही गॅसचे पैसे ते पुन्हा एकदा तुम्हाला वाटप होऊ शकतात. भरपूर अजून महिला ज्या आहेत त्या ठिकाणी लाभापासून वंचित आहे. एक गॅसचं म्हणजे वर्षाला तुम्हाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. त्यापैकी 1 गॅस सिलेंडरचे पैसे या ठिकाणी अकाउंटला जमा झाले होते. 2 गॅस सिलेंडर अजूनही सरकार तुम्हाला देणार आहे, परंतु 1 गॅस सिलेंडरचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला अजूनही त्या ठिकाणी मिळू शकतात. आचारसंहिता संपण्याचे फक्त उशीर आहे. आचारसंहिता संपली, आचारसंहिता लागू आहे, आचारसंहिता संपली की तुम्हाला देखील पैसे मिळून जातील. फक्त एक कन्फर्म करा, तुमच्या नावावर गॅसचं कनेक्शन आहे का. ठीक आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर ह्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करायचं नाही. अजूनही काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिनधास्तपणे विचारू शकता. पुढचा प्रश्न बघा. तर बघा, हा देखील तोच प्रश्न आहे, दादा मला गॅसचे पैसे मिळाले नाही. तर मी तुम्हाला आताच त्या ठिकाणी त्याचं उत्तर दिलं आहे, तो तुम्ही व्यवस्थितरित्या बघून घ्या. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. सर्वच महिलांना हा प्रश्न असू शकतो. बघा, प्रवीण दादा, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असताना पोस्टाच्या महिला सन्मान
योजनेमध्ये काही पैसे फिक्समध्ये ठेवले असतील तर काही प्रॉब्लेम होईल का? प्लीज रिप्लाय द्या. बघा, या ठिकाणी लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असताना पोस्टाच्या महिला सन्मान योजनेमध्ये तुम्ही जर काही पैसे फिक्स ठेवले असतील तर कुठलीही तुम्हाला अडचण नाही आहे. सर्व महिलांनी लक्षात घ्या, सर्व महिलांना हा प्रश्न पडला असेल, तुम्हाला कुठल्याही पद्धतीची अडचण नाही आहे. परंतु आत्ताच जे काही लेटेस्ट अपडेट येत राहणार आहे त्यामध्ये एक महत्त्वाचं लक्षात घ्या, जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता. यापुढे जर 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न तुमचं असेल, वार्षिक उत्पन्न, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आहे तो ह्यापुढे मिळणार नाही. त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. मिळणार नाही म्हणजे तशी घोषणा झालेली नाही, परंतु तशी घोषणा होऊ शकते, कारण 2.5 लाखांचेच त्या ठिकाणी नियम जे ते या योजनेसाठी बनवण्यात आलेले होते. त्यामुळे यापुढे जर तुम्ही ह्या ठिकाणी लक्ष दिलं, ज्या काही लाडक्या बहिणी ज्यांचं 2.5 लाखांच्या आत उत्पन्न आहे त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना होती. ठीक आहे, तर सर्वांनी अशा पद्धतीने लक्षात घ्यायचे, तुम्ही कुठलेही फिक्समध्ये रक्कम ठेवली तर काही अडचण त्या ठिकाणी येणार नाही आहे. सर्वांचे प्रश्न जे आहेत ते क्लिअर झाले असतील. पुढचा प्रश्न बघा. आता हा शेवटचा प्रश्न बघा, प्रतिभाताई पारिक यांनी विचारलेला आहे. प्रतिभाताईंचा प्रश्न आहे, प्रवीण भाऊ, मी 30 ऑगस्टला फॉर्म भरला आहे, आधार लिंक आहे, फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, तरी पण एक पण हप्ता मिळाला नाही. माझं डोंबिवली बँकेत माझं खातं आहे, पैसे केव्हा मिळणार आहे ते सांगा. तर सर्वात अगोदर मी प्रतिभाताई तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुमचा फॉर्म मंजूर झाला असेल, जर तुमचा फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह झाला असेल तर पुन्हा एकदा तुमचं जे काय आधार आहे ते सीडिंग आहे का ते चेक करा. आधार सीडिंग आणि लिंक हे वेगळं प्रोसेस आहे. जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं, आधार सीडिंग जे आहे ते DBT इनेबल असतं. आता DBT इनेबल करण्यासाठी कसं चेक करता येईल, तर आधार कार्डची वेबसाईट असते, स्वतः आधारची जी काही वेबसाईट आहे UIDAI या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस पाहायला मिळेल. त्यावर जर तुमचं ॲक्टिव्ह दाखवत असेल तर तुम्हाला पैसे जे ते त्या ठिकाणी येऊन जायला पाहिजे होते. परंतु जर तुमचं आधार सीडिंग झालेलं नसेल तर तुम्हाला पैसे येण्यासाठी तेच कारण महत्त्वाचं ठरत आहे. त्यामुळे काळजी करायचं नाही. तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये मी संपूर्ण प्रोसेस सांगणार आहे, संपूर्ण माहिती सांगणार आहे. तुमचे कोणत्या कारणांमुळे तुमचे पैसे आले नाहीत ते देखील तुम्हाला कसं चेक करायचं त्याच्या संदर्भात देखील मी त्या ठिकाणी माहिती घेणे चालू आहे आणि तुम्हाला ती देखील माहिती जी त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाणार आहे. त्यामुळे माता भगिनी, महिला भगिनींनी काळजी करायचं नाही. तुमच्यासाठी योग्य ती माहिती, योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी आपलं चॅनल ह्या ठिकाणी प्रवीण आहे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला योग्य ती माहिती दिली जाणार आहे आणि दिली जात राहणार आहे याची मी तुम्हाला खात्री देत आहे. आता बघा, पुढची महत्त्वाची माहिती आपण महालक्ष्मी योजनेच्या संदर्भात पाहूया. तर बघा, पुढची कमेंट आहे अशा पद्धतीची राजश्रीताई पाटील यांनी केलेली. खूप खूप धन्यवाद, तुम्ही सगळी माहिती छान व्यवस्थित सांगतात. बघा, सर्वच माता भगिनींना योग्य ती माहिती आणि खरं म्हणजे सोप्या भाषेत, अतिशय गावरानी भाषेत तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न करत असतो, म्हणजे जेणेकरून सर्व महिलांना, माता भगिनींना ती जी काही माहिती ती व्यवस्थित समजावी याच पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न करत असतो. आणि तुमचं खूप खूप आभार. अशा पद्धतीच्या कमेंट्स आल्यामुळे मला देखील त्या ठिकाणी समाधान वाटतं की काहीतरी आपण जे करतोय त्याला त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद, महिलांपर्यंत योग्य ती माहिती आपण पोहोचवण्याचा त्या ठिकाणी माझ्या परीने जेवढं होईल तेवढा मी प्रयत्न तुमच्यापर्यंत करतच आहे. तर राजश्रीताई पाटील यांचे देखील खूप खूप त्या ठिकाणी आभार मानतो. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनीचा आभार मानतो. तुमचा आपल्या चॅनलला चांगला सपोर्ट आहे. शेवटची एक कमेंट आहे महत्त्वाची महालक्ष्मी योजनेच्या संदर्भात बघा. तर बघा, पुढचा प्रश्न आहे आपल्यासाठी, पाहू शकता बघा. उज्ज्वलाताई पवार यांनी विचारलेला प्रश्न आहे, दादा आम्हाला महालक्ष्मीचा फॉर्म भरावा लागेल का? बघा, जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं, आता सर्वस्वी ते डिपेंड कशावर आहे, जे काही सरकार येईल त्यावर आता ते सर्वस्वी डिपेंड असणार आहे. म्हणजे जर समजा महायुतीचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजना त्यांनी सुरू केली, त्यामुळे ते योजना बंद करणार नाहीत. 2100 रुपये तुम्हाला मिळतील. महाविकास आघाडीचं सरकार आलं तर तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच काही योजना बंद होणार नाही, परंतु योजनेचं नाव एकतर तुमचं ह्या ठिकाणी महालक्ष्मी, जर तुम्ही महालक्ष्मी योजनेचा फॉर्मच्या संदर्भात या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा, लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरलेला आहे का उज्ज्वलाताई, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर कमेंट बॉक्समध्ये यस लिहून पाठवा, भरला नसेल तर नो लिहून पाठवायचं आहे. आता बघा, महत्त्वाचं ह्या ठिकाणी लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये जेवढी काही तुमची माहिती, बँकेचे डिटेल्स, तुमची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे महालक्ष्मी योजनेच्या संदर्भात नव्याने फॉर्म भरण्यासाठी महिलांना त्या ठिकाणी सांगितलं जाणार नाही अशी मला अपेक्षा आहे. माझं वैयक्तिक मत आहे, मला असं वाटतं आहे वैयक्तिकपणे की नव्याने फॉर्म तुम्हाला भरावे लागणार नाहीत, कारण संपूर्ण जो काही डेटा आहे तो महिला व बालविकास विभागाकडे आहे. जी आवश्यक ती माहिती ती तुम्हाला हवी ती संपूर्ण त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाकडे आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला पैसे वाटप होत होते. परंतु जर समजा सरकारला वाटलं की आपण योजना त्या ठिकाणी चेंज केली आहे त्यामुळे तुमचे नव्याने फॉर्म भरले जाऊ शकतात, परंतु तशी शक्यता जी आहे ती खूप कमी आहे. म्हणजेच आपण ह्या ठिकाणी जर पाहिलं तर बघा, 80-20च्या ह्या ठिकाणी आपल्याला वाटतं, म्हणजे 80% असं, 80% असं वाटतं की नव्याने फॉर्म भरायला लावणार नाहीत, 20% फक्त वाटतं की नव्याने फॉर्म भरायला लावणार आहेत. ठीक आहे, त्यामुळे काळजी करायचं नाही जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला असेल तर. ठीक आहे, तर ज्यांनी भरला नाही त्यांना तर नव्याने फॉर्म भरावेच लागणार आहेत, लाडकी बहीण योजना असेल किंवा महालक्ष्मी योजना असेल त्याचा लाभ घेण्यासाठी. संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.